नमस्कार. आज भारतीय संसदेमध्ये वंदे मातरम ह्या गाण्याला 150 वर्ष झाल्याबद्दल 10 तास चर्चा झाली आणि या 10 तास चर्चेमध्ये अनेक खासदारांनी आपापल्या भावना, आपापले विचार वंदे मातरम या गाण्याबद्दल व्यक्त केले. ती संपूर्ण चर्चा मी ऐकली आणि ती चर्चा ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते मी आज इथे मांडणार आहे. वंदे मातरम हे आमचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं एक उत्स्फूर्त असं घोषणा होती. वंदे मातरम म्हटल्यावरती प्रत्येकाच्या अंगामधलं रक्त हे सळसळसळत होतं. अशा ह्या गाण्याला 150 वर्ष झाली. ते कोणी लिहिलं, ते कधी गायलं गेलं, त्याला राष्ट्रगीताचा दर्जा कधी दिला, हे सगळं ठीक आहे. पण मला एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे केंद्र सरकारमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा. कारण कधी पण बघितलं तरी ते नेहमीच भूतकाळातला विचार करत होते. भूतकाळात हे झालं, भूतकाळात ते झालं, सगळं झालं. पण वर्तमानामध्ये काय? आज जवळजवळ 12 वर्ष ते सत्तेमध्ये आहेत. या 12 वर्षामध्ये त्यांनी कधी वर्तमानाचा विचार केला नाही, भविष्याचा कधी विचार केला नाही. फक्त आणि फक्त भूतकाळात काय झालं याचाच लोकांसमोर धांडोळा घेतला. आणि त्यांना आम्ही विचारलं की या देशामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येबद्दल काय, या वाढणाऱ्या बेरोजगारीबद्दल काय, वाढणाऱ्या किमतीबद्दल काय, याबद्दल कोणताही त्यांच्याकडे उत्तर नाही. पण असे काहीतरी गोष्टी आणायच्या आणि लोकांचं भ्रमिष्ट करून टाकायचं, असा हा प्रयत्न आज ह्या वंदे मातरमच्या चर्चेच्या माध्यमातून मला दिसला. मी परत एकदा सांगतो, आम्ही स्वातंत्र्यानंतर जन्माला आली ही आमची पिढी आहे. पण आम्हाला इतिहास माहिती आहे. आम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास माहिती आहे. भारतीय स्वातंत्र्यामध्ये कोण कोण काय काय कसा कसा सहभाग घेतला आणि आपण 1947 साली आपल्याला कसं स्वातंत्र्य मिळालं हे सगळं माहिती आहे. पण आज देशापुढे नवीन प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना उत्तरं आपण कशी शोधायची? ती भूतकाळात आहेत का, की वारंवार भूतकाळाचा विचार काढून ह्या भविष्यातल्या येणाऱ्या प्रश्नांना आपण दुर्लक्ष करायचं? मित्रांनो, कुठेतरी आता आवाज उठवला पाहिजे. म्हणून परत एकदा सांगतो, जसं इंग्रजांविरुद्ध आपण अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवला वंदे मातरम, तसाच आज ह्या वंदे मातरमच्या माध्यमातून मी तुम्हाला परत सांगतोय की भूतकाळात नेणाऱ्या ह्या सरकारच्या विरोधात आपण कुठेतरी आवाज उठवूया आणि परत म्हणूया वंदे मातरम.